अमरावती शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांनी पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे। शहरात एकाच दिवशी 3 खुनांचे गुन्हे दाखल झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचित्र निर्माण झाले आहे। ताजे प्रकरण बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून अमरावती महानगरपालिकेच्या कचरा संकलन कामाशी संबंधित कोणार्क कंपनीतील सुपरवायझर मोहम्मद रफिक मोहम्मद युनस यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा अखेर मृत्यूत अंत झाला आहे। पण 5 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मोहम्मद रफिक यांनी उपचार दरम्यान प्राण सोडले। या घटनेमुळे कर्मचारी सुरक्षेचा प्रश्न, ठेका कंपन्याची जबाबदारी आणि कामगारांच्या विमा संरक्षणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। 31 मे 2026 रोजी सकाळच्या सुमारास अमरावती महानगरपालिके अंतर्गत कार्यरत अकोली मिनी कंपोस्ट डेपो येथे एक धक्कादायक घटना घडली। कोणार्क कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद रफिक मोहम्मद युनूस यांच्यावर त्याच कंपनीत काम करणाऱ्या वाहन चालक आणि त्याच्या सहकार्याने हल्ला केल्याचा आरोप आहे। जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे। आरोपींनी लोखंडी रॉड आणि पावड्याने मोहम्मद रफिक यांच्या डोक्यावर सपासप वार केले। गंभीर जखमी झाल्यानंतर ते घटनास्थळीच कोसळले। घटनेदरम्यान मोहम्मद रफिक यांचा मुलगा मोहम्मद अरशद याने 2 जणांना टाटा एस वाहनातून घटनास्थळावरून पळून जाताना पाहिले। त्यामध्ये आदर्श खेतवास आणि त्याचा चालक असल्याचे सांगितले जात आहे। गंभीर जखमी अवस्थेत मोहम्मद रफिक यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। विविध रुग्णालयांमध्ये उपचार केल्यानंतर त्यांना रिम्स रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले। मात्र 5 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मोहम्मद रफिक यांची उपचार दरम्यान मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचे निधन झाले। घटनेनंतर बडनेरा पोलिसांनी दोन्ही आरोपींना भारतीय न्याय संहितेतील खुनाच्या प्रयत्नाच्या कलमान्वये अटक केली होती। आता मोहम्मद रफिक यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। दरम्यान मोहम्मद रफिक यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आधीच हलाखीची असल्याचे सांगितले जात आहे। कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे। या घटनेनंतर कोणार्क कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित होत आहे। कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षणाबाबत तसेच कामाच्या ठिकाणी पुरेशा सुरक्षा उपाययोजना आहेत का, यावर चर्चा सुरू झाली आहे। अमरावती शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एकाच दिवशी 3 खुनांचे गुन्हे दाखल झाल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे। गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आणि शहरातील कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। अकोली मिनी कंपोस्ट डेपोतील वादातून सुरू झालेली ही घटना एका कुटुंबाचा आधार हिरावून घेणारी ठरली आहे। मोहम्मद रफिक यांच्या मृत्यूमुळे कर्मचारी सुरक्षा, ठेका कंपन्याची जबाबदारी आणि शहरातील वाढती गुन्हेगारी या संदर्भातील अनेक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत। आता या प्रकरणातून पोलीस तपासातून कोणते सत्य समोर येते आणि पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।